सध्या दिल्लीमध्ये निवडणुकांचं वातावरण सुरू आहे. सर्वच पक्षांनी अगदी मोफत योजनांचं फार हे केलेलं आहे. तर अशामध्ये दिल्लीमध्ये नेमकं कुठला पक्ष प्रभावशाली ठरेल, खरं तर याची फार चर्चा आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठीच हिंदुस्थान पोस्टमध्ये अगदी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड सर आपल्या सोबत आहे. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. सर, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. तर अशामध्ये भाजपच्या स्थितीबद्दल एकूण आपलं काय मत आहे? दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आपली पूर्णपणे ताकद लावलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण दिल्ली विधानसभामध्ये ताकदीने उतरलेली आहे. एकंदरीत पाहता आम्हाला खात्री आहे की या वेळेस भारतीय जनता पार्टी बहुमताने, चांगल्या मताने जिंकेल आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार नक्की येईल अशी आम्हाला खात्री आहे. सर, यावेळी भाजपसाठी करा किंवा मरा अशा परिस्थितीत सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. तर अशामध्ये तुमचं नेमकं मत काय आहे की भाजपकडे मतदार कसा वळला जाईल आणि काय नेमकं? दिल्लीमध्ये आता एकंदरीत जर पाहिलं, ज्या तऱ्हेने भारतीय जनता पार्टीचं सर्व क्षेत्रामध्ये काम चालू आहे, म्हणजे संघटनामध्ये असेल, त्याचबरोबर विविध आमच्या प्रकोष्ठ असतील किंवा मोर्चा असतील, सर्वजण आम्ही ताकदीनिशी उतरलोय आणि एकंदरीत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या राज्यामध्ये जो आम्हाला यश मिळालंय, विशेषतः महाराष्ट्र आणि हरियाणा, तीच पुनरावृत्ती या ठिकाणी होईल असं आम्हाला वाटतंय. कारण केजरीवालाच भ्रष्ट आणि ना करतं सरकार, यामुळे जनता इथं कंटाळलेली आहे. फक्त काहीतरी खोटे आश्वासन देऊन, लॉलीपॉप दाखवून जनतेला या सरकारने या ठिकाणी आता जनता कंटाळलेली आहे असं आमचा पूर्णपणे मत आहे. बरं, यावेळी खरं तर दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जवळपास मोफत योजना म्हणजे हे केले, मोफत वस्तू वाटल्या आहेत आणि किंवा अनेक मोफत देणाऱ्या योजना डिक्लेअर केलेल्या आहेत. तर अशा वेळेस मतदार नेमका कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवेल आणि कसं ठरवेल की आपल्यासाठी कोणता पक्ष अगदी योग्य आहे? प्रत्येक पक्षाने आपापल्या योजना, आपापल्या स्कीम्स सरकार आल्यानंतर काय करणार हे जाहीर केलेलं आहे. पण मागचा इतिहास जर पाहिला तर मागच्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी च्या नेतृत्वाखाली ज्या घोषणापत्रामध्ये घोषणा केल्या त्या पूर्णत्वास आणलेल्या आहेत. पण काँग्रेसने ज्या घोषणा केल्या त्या कुठल्याही राज्यात पूर्णत्वास आणल्या नाहीत आणि तीच परिस्थिती आता आप पार्टीची सुद्धा आहे. आपने सुद्धा पंजाबमध्ये घोषणा केल्या, पण कुठल्याही घोषणा त्या योग्य तऱ्हेनं अस्तित्वात आणल्या नाहीत. म्हणून जनता नक्कीच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनाखाली जे दिल्लीचं सरकार, दिल्लीच्या निवडणुका आम्ही जे लढतोय, तर त्या घोषणावरती विश्वास ठेवेल. आपण म्हणतो ना, प्रधानमंत्री मोदीची गॅरंटी, तर हे मोदीची गॅरंटी आज जनतेसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे नक्कीच दिल्लीतील मतदार जाणकार आहे. या दिल्लीला विकसित राज्य करायचं आहे. दिल्लीतील विविध जनतेला विविध जर सुविधा द्यायच्या असतील तर जनता दिनांक 5 फेब्रुवारीला बहुमतानी, मी म्हणतो 2/3 बहुमतानी विजयी करेल असा मला विश्वास आहे. आम्ही प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून बूथ पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक बूथवरची परिस्थिती जाणून घेऊन ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा पंजाबमध्ये जशा अस्तित्वात आल्या नाहीत आणि एवढंच नाही, ज्या केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध जनतेच्या योजनेसाठी ज्या आम्ही काही योजना दिल्या त्या सुद्धा हे राज्य सरकार खालीपर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे स्वतः दिलेल्या घोषणा अस्तित्वात आणायच्या नाही,
केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, तर एकंदरीत फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये भूल थापा देऊन खोटं बोलून सरकार आणायचं आणि 5 वर्ष भ्रष्टाचार करायचा, हे आप पार्टीचं काम आहे. हे जनतेला चांगलं कळालेलं आहे. म्हणून असं आपण पाहिलंय मागच्या काही महिन्यापूर्वी या आपचे काही मंत्री जेलमध्ये होते आणि खुद्द मुख्यमंत्री सुद्धा जेलमध्ये होते. म्हणून हे जनतेने आता ओळखले. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला निवडून जर दिलं तर एक चांगलं सरकार येईल, विकास करणारं सरकार येईल आणि तो शब्द दिलेला पाळणारं सरकार येईल, असं विश्वास जनतेला वाटतोय. असं मला एकंदरीत मागच्या 8 ते 10 दिवसापासून मी दिल्लीच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय, जनतेच्या लोकट सभा करतोय आणि त्यांच्याशी बोलत्या मिळून चर्चा करताना मला लक्षात येतं. ओके. सर, एकीकडे आपण असं म्हणतो आहे, पण खरं तर अगदी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीचा फार बागुलबुवा होता. मग त्याच्यामध्ये अगदी देशभरातली अनेक पक्ष बीजेपी समोर उभी राहिली होती. तर त्यामध्ये एक होता आम आदमी पक्ष आणि काँग्रेस. ते अगदी एक सोबत होते. पण यावेळेस दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे विरोधात लढतात आहे. तर याचा भाजपाला कसा फायदा होईल? खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सर्व विरोधी पक्ष एक होऊन इंडी असोसिएशन ही आघाडी तयार केली आणि लढले. त्यांचं एकमेव कारण म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू होतं, प्रधानमंत्री मोदी साहेबांना विरोध करणं, पण आणि खोटा नॅरेटिव्ह. एक जसं आप पार्टी ही झोटा नॅरेटिव्ह पसरवतो त्याप्रमाणे त्या दिवशी त्यावेळेस एक खोटा नॅरेटिव्ह तयार केला त्यांनी. म्हणजे भारतीय जनता पार्टी जर मेजॉरिटीने म्हणजे 400 जागा जिंकल्या तर त्यानंतर संविधान बदलेल. खरं तर भारतीय जनता पार्टी संविधानला एक आपला राजकीय आदर्श ग्रंथ समोर म्हणूनच काम करते. माननीय प्रधानमंत्री तिन्ही टर्म मध्ये आपल्या देशाच्या घटनेचं वंदन करूनच कामाला लागलेले आहेत. म्हणून खोटा नॅरेटिव्ह त्यांनी तयार केला आणि खोटा नॅरेटिव्हच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जे थोडं आम्हाला कमी जागा मिळाल्या, पण ताबडतोब त्यानंतर जनतेला कळलं की ही थोडी चूक झाली. म्हणून ती चूक सुद्धा जनतेच्या माध्यमातून सुधारलेली आहे. हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये आपल्याला रिझल्ट दिसलेले आहे. पण त्याची पुनरावृत्ती इथं होऊन या ठिकाणी परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार येईल असं मला विश्वास आहे. सर, महाराष्ट्र निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे. तो नारा आता बराच प्रभावशाली ठरला. तर आता सुद्धा आप या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा किती प्रभावी ठरतील ते? आपल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी जो नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे, आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा नारा दिला होता एक है तो सेफ है. हे दोन्ही नारे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण सर्वांनी एक होऊन या भारत देशाच्या आणि विविध राज्याच्या विकासासाठी एक होण्याची गरज आहे. आणि सर्वांनी एक होऊन एक विचाराने आपल्या राष्ट्रहितासाठी एक व्हावं असाच तो नारा होता. आणि बटेंगे तो कटेंगे आपण सगळं म्हणतोच ना, एक वज्रमूठ बनवा, एका विचाराची वज्रमूठ बनवा. जर एक वज्रमूठ जर ठेवत नाही आपण तर शत्रू अतिक्रमण करून त्याला फेल करतील किंवा अपयशी. म्हणून बटेंगे तो कटेंगे म्हणजे याचाच अर्थ तुम्ही एक व्हा आणि लढा. आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, विकास करायचा आपणाला, तर त्या म्हणून ह्या नारा दोन्ही एकच आहे. मी तर असं म्हणेन की दोन्ही नारे एकच आहेत आणि त्यानुसार जनतेने त्याला प्रतिसाद दिलेला आहे. एक आहे तो सेफ आहे. आणि आता भारत देशातील 140 कोटी जनता माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सेफ आहे. आणि विविध राज्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जनता सुद्धा सेफ आहे. आणि महाराष्ट्र आता एक विकसित राज्य बनणार आहे याची मला खात्री आहे.
सर, दिल्ली निवडणुकीमध्ये एकूणच मराठी मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय सुरू आहे आणि कसं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचताय आणि नेमकं किती मराठी मतदार आहेत? दिल्ली मतदार मध्ये वेगवेगळ्या हं. राज्याचे मतदार इथं आलेले आहेत आणि स्थायिक झालेले आहेत. अच्छा. त्याप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या 18 राज्यातून जेवढे इथं मतदार आलेत त्यांच्या सुद्धा काम आम्ही पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून करतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जेवढे मतदार असतील, विविध जाती धर्माचे मतदार जे दिल्लीमध्ये स्थायिक झालेत, महाराष्ट्रातून आलेत, त्यांचा एक महाराष्ट्र किंवा मराठी प्रकोष्ठ बनलेला आहे. त्याचे हं. प्रभारी आणि संयोजक बनलेले आहेत आणि या निवडणुकीपुरतं मला त्यावर काम करायला सांगितलंय. साधारण 2.5 लाखाच्या आसपास मतदार या दिल्ली विधानसभेमध्ये आहेत आणि त्याची आम्ही प्रत्येक लोकसभा वाईज, जिल्हा वाईज आणि विधानसभा वाईज संघटनात्मक आम्ही रचना केलेली आहे. प्रत्येक विधानसभाला 2 संघटनेचे संयोजक आम्ही दिलेले आहेत. लोकसभेचे संयोजक आणि सहसंयोजक दिलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे 14 जिल्हे आहेत आमचे संघटनात्मक. तिथे तुझा संयोजक आणि सहसंयोजक दिलेले आहेत. हे सगळ्यांना एकत्र करून आपापल्या भागातील मराठी मतदार भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीएच्या पाठी कसा राहील त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न आहे. मागच्या 10 दिवसापासून मी इथं काम करतोय आणि मला एकंदरीत ज्या तऱ्हेनं मराठी आणि महाराष्ट्रीयन मतदारांचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय तो अत्यंत चांगला मिळतोय आणि म्हणून मी जसं आज महाराष्ट्रीयन मतदारांसाठी काम करतोय असे आमचे वेगवेगळे राज्यातील नेते इथे येऊन काम करतायत आणि त्याचा फायदा नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल असा मला विश्वास. सर, अगदी शेवटचा प्रश्न. मोदी मॅजिकमुळे दिल्ली मध्ये आता एवढ्या 25 वर्षाच्या कालावधीनंतर परत सरकार स्थापन होईल असा विश्वास वाटतो का आपल्याला? 100% आम्हाला माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्येच इथं एनडीएचं सरकार येईल आणि ते सरकार कारण बाकी जसं राज्याच्या राजधानीमध्ये मुंबई आता असेल किंवा वेगवेगळ्या राज्याच्या राजधानीमध्ये जसं सरकार एनडीए किंवा भाजपचं आहे तसं इथं जर दिल्लीमध्ये दिल्लीचं सरकार जर आलं तर दिल्लीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे इथं एक चांगलं सरकार येईल आणि इथं दिल्लीचा विकास होईल असं मला म्हणायचं. सर, आपण एवढा महत्वाचा अगदी बिझी शेड्यूल मधून एवढा महत्वाचा वेळ आपण मला दिलात, हिंदुस्तान पोस्टला दिला त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. धन्यवाद.